नमस्कार नमस्कार मित्रांनो. मित्रांनो. बरेच दिवस झाले म्हणजे आमचे ब्लॉग पडत नव्हते कारण की म्हणजे टाइमच भेटत नव्हता. शेतातले कामं भरपूर होते. वावर तयार करायचे, त्याच्या पाठीमागं म्हणजे असे बरेच कामं चालू होते. लय काम चालू होते. त्याच्यामुळे आम्हाला टाइम भेटला नाही. मग आता YouTubeकडे तर बरंच दुर्लक्ष झालेलं आहे आमचं. त्याच्यामुळे आता सध्या आम्ही आजपासून स्टार्टिंग करतोय. मग पुढं तुम्ही सांगा. स्टार्टिंग करतोय ना. हां, बोला. टाइमच भेटत नव्हता. आता चालू करणार डेली ब्लॉग चालू करणार आहे मी आता. 100% प्रयत्न करणार. रोज ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे मी आता. अजून एक प्लॅनिंग चालू आहे आपलं. काय चालू आहे? बिझनेस करायचं चालू आहे एक हे लाईव्ह विचार. बिझनेस करायचा आहे ऑनलाईन. आता हे बिझनेस काय करते? साडी विकते का? ते पण साड्या नाही पण मग साड्यांचा दुसरा काहीतरी काही चांगला बिझनेस पाहिजे डेली चालणारा. असं. त्यामुळे सुचत बी नाही काय करा काय नाही. आता काही तुम्ही लक्षात बी सांगा येत नाही मला यार काय एखादं करा तर काय नाही. काहीतरी आयडिया चालू आहे द्या. करायचा विचार. हो. आपण प्रमोशन काही करत नाही. हां, त्याच्यामुळं त्याच्यामुळं असं काहीतरी बिझनेस पण छोटंसं असं काहीतरी. म्हणजे पण आपल्या काय शेतीविषयी काही शेती असा रिलेटेड. कारण की आपण शेतकरी असल्यामुळे म्हणजे आपल्याला जे माहिती असं वाटतं काही वेळेस की समज आपण शेतकरी आहे. आपल्याकडं जे समज भेटत नाही त्या गोष्टी विकावं. सगळ्या गोष्टी भेटतात ना का सगळीकडे त्याच्यामुळे काही लक्षात नाही येत ना आणि कोणती ते गोष्ट करायचा विचार करून करायला लागेल ना डायरेक्टच कसं करू शकतो माणूस. मग तेच तर प्रॉब्लेम येतो ना. हम्म. कोणी घेईन का? हम्म. असं काय वाटतं. रिस्पॉन्स. भेटल का नाही भेटल ते जास्त विचार येतो डोक्यात. बघू आता तुम्ही काय म्हणता तुमचं मत काय ते आम्हाला सांगा. खरंय खरंय. खरं आहे. आता म्हणजे आमची कामं पण एकदम निवांत झालं आहे निवांत आता सगळ्या झालेले आहे. गोष्टी झाल्या पाऊस बी पडला सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित चालू आहे. आता वावरं पण पेरून दिलेत. हम्म. मस्तपैकी बाकीचे कामं व्यवस्थित सुरळीत मध्ये चालू मध्ये झाले. दुर्लक्ष आलं युट्यूबकडे आपलं लय म्हणजे लय आलं डायरेक्ट. लय अति डायरेक्ट म्हणजे आम्ही बघायचं जाऊ दे तिकडं त्याला बघायला सुद्धा ओपन करून YouTube बघू सुद्धा शकत होतो एवढं कामं चालू आहेत मागं. तेच ना. एखादं समज Instaला टाइमपास म्हणून करायचो लगेच आणि लगेच जायचं टाकून म्हणजे त्याला पण काही एवढं एडिटिंग वगैरे काही करायचं नाही. त्याच्यामुळं लय बोर होऊन जातं एडिट करता करता. आणि YouTubeचं म्हणजे लय किचकट काम आहे. त्याच्यामुळं खूप टाइम लागतो याला बराच म्हणजे लगे डोकं असं गोल 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 फिरतं. अरे बापरे एडिटर शिकला आता बाबा थोडा थोडा. एवढ्या या हवावर तुला एडिट करून आज करल तस करल. काय गरज आहे परवा नुसते हसत राहते मला. म्हणजे बिचारी करती त्याचं काही नाही. विडाकडे करता काहीच की. पण करते ना. आणि मग मीच करतो तू थोडी करते. ओ माव नजर ना लागो. काय? किती छान एडिट करतो मग. मीच एडिट केले पाठीमागची व्हिडिओ. किती टाकले आता बरं सांग बरं का. आता 1 2 3 4 5 7 100 लय व्हिडिओ असं टाकले. येडांग करते काही. काय करता बोलता बोलता असं म्हणजे आम्ही हसत खेळत रस्ते दिवस कटत चालतो. बापरे. अशी शेतकऱ्याची लाईफ आहे. खरंय खरंय. मग अजून बरं सांगा आम्हाला सजेस्ट करा तुम्ही कोणता बिझनेस करायला पाहिजे काय करायला पाहिजे. हां, खरे खरे. तुमच्या मनाने म्हणजे तुम्हाला काय आवड आहे? तुम्हाला समजा काय आम्ही आवड नाही म्हणजे प्रत्येक जण सांगणार आहे पण मग त्यातून सिलेक्ट करू आपण. मग एक सिलेक्ट होणारच आहे ना. बरोबर आहे. सांगा तुमचं मत काय आहे? जास्त मोठा नाही करणार छोटा मोठाच करणार कारण की शेती करता आली पाहिजे ते करू. दोन्ही पण कामं झाली पाहिजे आमची. म्हणजे चालेल. घरच्या घरून एवढं मोठी अपेक्षा बी नाही आमची. म्हणजे आम्ही इथंच आणि शेती आमची पाठीमागं. म्हणजे शेतातले पण कामं होऊन हे काम जमलं पाहिजे असं करणे आम्हाला. करू मग लवकरच. हो. म्हणजे आता आम्ही व्हिडिओ म्हणजे असं टाकतोय. आता बरेच जण आम्हाला नाव ठेवतील, की म्हणजे ह्यांचं लगे असं झालं, हे असं करताय, तसं करताय. म्हणजे आमचं काही म्हणणं नाही. आम्ही कोणाचं टेन्शन बी घेत नाही, काही नाही. तुम्हाला जे बोलायचं ते बोला. म्हणजे बरेच जण आता तुमच्यापैकी पण 99% लोकं खूप चांगले आहे. असं नाही म्हणत की मी सगळेच वाईट आहे म्हणून. 1%च मुलं म्हणजे माणसं अशी आहे, की ते म्हणजे माणसाला साथ नाही, माणसाला पाठीमागं ओढायला येतात. आणि जे पुढे जाणार आहे का ते आपले नाही काही तर 99% माणसं चांगले आहे. बोलणं त्यांचं म्हणजे ते खूप छान कमेंट करतात. त्यांना मी काहीच म्हणत नाही. पण मग बाकीचे लोकं कसे आणि तुमचे आता एवढे फॉलोअर झाले, एवढे सबस्क्रायबर झाले, मग तुम्ही आता लगेच आणि धंदा लोकांना काय वाटतं यांना पेमेंट येते पेमेंट नसते त्याच्याकडून. फक्त याच्यातून प्रमोशन केलं तर इंस्टाग्राम तेव्हाच समजा पैसे येतात. बाकीच काही पैसे विषय नसतात. तरी पण म्हणजे लोकं असं येड्यासारखं करतात आम्हाला. म्हणजे तुम्हाला असं चालू झालं का? आणि बरेच जण काय करतात पर्सनल मेसेज करतात. तुम्हाला पेमेंट चालू झाली का? तुम्हाला किती पैसे येते? काय महिना चालू आहे? म्हणलं आम्हाला ढेकळं पैसे येते का? आम्ही फक्त टाइमपास म्हणून एक रील बनवतो. खरंच आहे पण ना. म्हणजे आता मनातच किती सांग व्ह्यूज झाले त्याचे पैसे नसतात 1 रुपया नाही येत. इन्स्टाला किती काही करा तुम्ही किती मेहनत करा 1 रुपयाने फक्त प्रमोशन करा. आम्ही आतापर्यंत प्रमोशन पण नाही केले कारण की भरपूर झाले प्रमोशन आम्ही केलेच नाही. आम्ही नाही केले. म्हणजे त्याला स्वतःच काहीतरी केलं का आपलं स्वतःचा ब्रँड पाहिजे. लोकांचं प्रमोशन केल्यापेक्षा बरोबर आहे ना. हां. आणि ते टाईमपास म्हणून समज असं शेतातले पण कामाकडे दुर्लक्ष होत नाही आणि घरच्या घरी असं की नाही की बाहेर जाऊन बिझनेस करायचा का काय? काही नाही फक्त घरातल्या घरात.
जास्त काही मोठे नाही. बरोबर. मग बा चला, धन्यवाद. धन्यवाद आता आमचा तुम्ही आम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करून घ्या. बापरे, लय बाय नाटक करतोय बाय. हो.